नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच NMMS च्या परीक्षेला बसलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2022-23 ची जी प्रश्नपत्रिका आहे मराठी मीडियमच्या मुलांसाठी त्यातील गणिताचे प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा। तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे। पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा या ठिकाणी। तर सोबतच्या आकृतीत रेषा L आणि रेषा M यांची रेषा N ही छेदिका आहे। तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून अंतर्विक्रम कोणांच्या मापांचे गुणोत्तर किती। आता या ठिकाणी जर आकृती बघितली तर काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला। तर इथले बाह्य विक्रम कोण दिलेले आहेत आपल्याला, बरोबर आहे। जर आंतरविक्रम कोण काढायचं झालं तर हे झाली आपली रेषीय कोणाची जोडी झाली। इथला कोण 70 असेल तर इथला किती असणार आहे आपला 110 असणार आहे, बरोबर आहे। त्याचप्रमाणे इथला 100 असेल तर 180 वजा 100 म्हणजे इथे किती असणार आहे आपले 80 असणार आहे, बरोबर आहे। आता आपल्याला काय विचारलेलं आहे, या दोन्ही कोणांच्या गुणोत्तर काढायचे। म्हणजेच काय झाले 110 भागिले 80, शून्याला शून्य गेले म्हणजे काय आले 11/8 हे गुणोत्तर असणार आहे। या ठिकाणी 11/8 आहे का नाहीये, म्हणजेच काय असणार आहे 8/11 सुद्धा असू शकतं, कारण आपल्याला कोणतं कोण आधी घ्यायचं हे सांगितलेलं आहे का नाही सांगितलेलं, म्हणजे झाले इथं 8/11। ठीक आहे, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे। ठीक आहे, आणि जर तुम्हाला समांतर रेषा आणि छेदिकेने केलेले जे कोण आहेत ते जर समजत नसतील तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्यातील सगळ्या शंकांचे निरसन तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे। जाऊया आता पुढचा प्रश्न। आता पुढचा म्हणजे 72वा प्रश्न काय दिलेला आहे बघा। तर सोबतच्या आकृतीत जी हा त्रिकोण ABC चा गुरुत्व मध्य असून जर AG बरोबर 7/3, AG बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला तर 7/3 दिलेला आहे असेल तर PG म्हणजे PG छेद AP बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे। मग आता बघा काढायचं कुठलं आहे आपल्याला तर PG म्हणजे PG आणि कुठला आहे AP यांची माप काढून घ्यावी लागणार आहेत, बरोबर आहे। आपल्याला माप कशाचं माहिती आहे AG चं माहिती आहे। आता या ठिकाणी बघा AG छेद GP बरोबर काय असतं गुणोत्तर तर 2:1 गुणोत्तर असतं, म्हणजे 2:1 हे गुणोत्तर असतं, बरोबर आहे। आता यातला जो AG आहे तो किती दिलेला आपल्याला 7/3 दिलेला आहे। GP पहिल्यांदा काढून घेतला आपण तर या ठिकाणी हे झाले 2, बरोबर। आता या ठिकाणी बघा काय होईल तर हा जो GP आहे तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे गुणाकारात जाणार आहे, बरोबर आहे। आणि 2 काय येणार आहे भागाकारात येणार आहे, म्हणजेच GP बरोबर 7/3 छेद 2 म्हणजे 7/2/3 येणार आहे। त्याच पद्धतीने आपल्याला माप कशाचं काढायचं आहे तर AP चं सुद्धा माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। आता AP म्हणजेच काय आहे बघा या ठिकाणी तर AG अधिक GP आहे, बरोबर आहे। आता AG चं माप किती आहे 7/3 आहे अधिक GP किती आहे बघा 7/2/3 आहे। ठीक आहे, आता यांची बेरीज करायची झाली तर 3/3 आपण काय करतो बाहेर काढतो, बरोबर। म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणी तर 7×2 14, 14 आणि 7/2/3, 7 आणि 4 किती झाले बघा 11 म्हणजे 21/2 आणि हे आले आपले 3, बरोबर आहे। आता हे जी आलेली गुणोत्तर आहेत ती आपण यामध्ये टाकली तर काय होतील बघा PG बरोबर किती आलेलं आहे आपलं PG आत्ताच आपण काढलं म्हणजे त्याला आपण GP सुद्धा म्हणलेलं आहे। ठीक आहे, ते किती आहे बघा इथं 7/3/2 होते आणि छेदामध्ये किती आहेत आपले तर आताच AP चं गुणोत्तर काढलं 21/2 आणि हे 3 आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हे छेदातले 2 इथले छेदातले 2 होते ते निघून गेले, किंवा परत एकदा नवीन पद्धतीने सांगते तुम्हाला। तर इथे बघा 7/3/2 होते आणि भागाकाराचं रूपांतर गुणाकारात गेलं तर अंश छेदाला आणि छेद काय होतो अंशाला जातो, म्हणजेच काय झाले आपले तर 2/21/3 आले। आता या ठिकाणी बघा ह्या 2 ला हे 2 गेले, ह्या 3 ला हे 3 गेले, 7×1 = 7, 7×3 = 21 म्हणजे गुणोत्तर काय येणार आहे आपले 1/3 हे गुणोत्तर येणार आहे। ठीक आहे, आता बघा 1/3 पर्याय आहे का तर चौथा पर्याय जो आहे तो काय आहे आपला 1/3 हा पर्याय आहे। जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल आणि समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या परत एकदा। 73वा प्रश्न बघतो या ठिकाणी काय सांगितलेले बघा चौकोन ABCD मध्ये, आता इथं बघा हा आपण एक चौकोन काढला
ABCD, AC बरोबर म्हणजे कर्ण दिलेला आहे आपल्याला 3 कर्णी 2, ठीक आहे. आणि BDचा वर्ग दिलेला आहे 18, म्हणजे इथं देताना काय दिलेलं आहे बघा, AC बरोबर 3 कर्णी 2 दिलेलं आहे, ठीक आहे. आणि BDचा वर्ग बरोबर 18 दिलेला आहे, म्हणजे BD बरोबर किती झाले आपले, BD बरोबर कर्णी 18. आता कर्णी 18 म्हणजेच काय झाले बघा, 9 गुणिले 2, 9 दुनी 18. 2चं वर्गमूळ माहिती आहे का आपल्याला, नाही, पण 9चं वर्गमूळ किती आहे, 3 कर्णी 2 आहे, बरोबर आहे. आता पुढे प्रश्न काय विचारलेला आहे बघा, तर चौकोन ABCD हा कोणत्या प्रकारचा चौकोन असेल. आता काय झालं बघा या ठिकाणी, तर आपल्याला चौरसाचे जे गुणधर्म आहेत ते बघावे लागतील. याचेही व्हिडिओ आपण सेपरेटली अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही एकदा बघू शकताय. आता कोणता असा चौकोन आहे ज्याचे कर्ण एकरूप असतात, तर चौरसाचे कर्ण हे काय असतात, एकरूप असतात. पण यामध्ये पर्याय देताना बघा, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन आणि काटकोन चौकोन. काटकोन चौकोन म्हणजेच काय असतो, आपला चौरस असतो, म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. 74वा प्रश्न बघतोय आपण. काय सांगितलेले बघा, सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण DCH म्हणजेच कुठला बघा, DCH हा त्रिकोण आहे आणि DCF हा एक त्रिकोण आहे. हे दोन त्रिकोण को बा, कुठली कसोटी आहे इथं, को बा कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखीन कोणती बाब आवश्यक आहे, ठीक आहे. आता आपल्याला देताना काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, तर कोण काय सांगितलेलं आहे, DCH एकरूप कोण काय असणार आहे, DCF आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं बाजू सुद्धा दिलेली आहे आपल्याला, कुठली बाजू एकरूप आहे बघा, तर बाजू DC एकरूप बाजू काय आहे आपली इथं, DC, ठीक आहे. कारण सामायिक बाजू आहेत त्या दोन्ही, बरोबर आहे. म्हणजे ह्या त्रिकोणाची पण ही सामायिक बाजू आहे आणि ह्या त्रिकोणाची पण ही सामायिक बाजू असल्यामुळे DC ला DC बाजू एकरूप झाली. आता आपल्याला काय पाहिजे बघा, मग कोण H ला कोण F हा एकरूप झाला, तर बघा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतील, आपले एकरूप होतील. कुठं आहे बघा इथं, DHC आणि दुसरा आहे आपला DFC, म्हणजे पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता इथं देताना बघा HDC आणि FDC दिलेला आहे, पण ऍक्च्युअल मध्ये आपण ते घेऊ शकत नाही, कारण काय होतं इथं को कसोटी होती, आपल्याला को बा पाहिजे, म्हणजेच आपल्याला हाच कोण एकरूप आहे हे दाखवावं लागणार आहे, ठीक आहे. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि हाईप दिलं नसेल तर ते नक्की करा. 75वा प्रश्न बघतोय. एका दलालामार्फत सतीशने 24,50,000 रुपये किमतीचा फ्लॅट प्रशांतला विकला. म्हणजे इथं काय दिलेलं आहे बघा, विक्री किंमत दिलेली आहे, किती आहे, 24,50,000 रुपये, ठीक आहे. दलालाने दोघांकडून मिळून 98,000 रुपये दलाली घेतली, तर दलालीचा शेकडा किती दर आहे, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा, तर 24,50,000 रुपयांवर किती रुपये दलालाला मिळाले, तर 98,000 रुपये दलालाला मिळाले, तर 100 रुपयाला किती, या पद्धतीने आपण हे गणित मांडू शकतो, बरोबर आहे. आता हा जो 100 होता इकडे आल्यानंतर गुणाकारात जाईल, पण त्याआधी बघा 1 2 3 शून्य निघून गेल्या, राहिले काय आपले 98 भागिले 2,450 गुणिले 100 बरोबर x, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ह्या शून्याला ही शून्य निघून गेली. आता 5 ने भाग जातो, म्हणून 5 दोन्ही 10, 5 चोक 20, 4 राहिले, 5 9 45, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं किती आले बघा, 49 एके 49 आणि 49 दोन्ही किती होतात, तर 98 येतात. म्हणजेच बघा बे दोन्ही 4 झाले, म्हणजे 4% रक्कम त्या काय झालेली आहे, दलाला दिलेली आहे. तर दलालाचा शेकडा दर किती, म्हणजे शेकडा दर किती असणार आहे आपला, तर 4% दर असणार आहे. आपल्याला असं विचारलेलं नाहीये की प्रत्येकी किती टक्के दलालाला दिले, तर आपल्याला असं विचारलेलं की दलालाचा शेकडा दर किती, म्हणजे तो दर किती असणार आहे आपला, 4% हा दर असणार आहे, ठीक आहे. 76वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे. आता खालीलपैकी कोणती बघा, ही तर परिमेय आहे, ही सुद्धा परिमेय आहे. आता देताना काय दिलेलं आहे आपल्याला, घनमुळात 8 दिलेले, बरोबर आहे. आता घनमुळात 8 म्हणजेच काय झाले, 8चे जे अवयव पडतात ते काय पडतात, 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजेच किती आले, 2 बाहेर आले, म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आता राहता राहिला कर्णी 5, ही काय आहे आपली अपरिमेय संख्या आहे, हे बघताक्षणी आपल्या लक्षात येतं, ठीक आहे. ज्याचे वर्गमूळ काढता येत नाहीत किंवा घनमूळ निघत नाहीये आणि जी कर्णीमध्ये संख्या राहते अशा संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. ही एक सोपी पद्धत आहे, ठीक आहे.
आता या ठिकाणी बघा पुढचं आहे गणित 77वा गणित आपण या ठिकाणी सोडवते. काय सांगितलेलं आहे बघा, तर 100.01 चा वर्ग किती असं विचारलेलं आहे. मग त्याआधी आपल्याला काय करायला लागेल, 100.01 गुणिले 1 करूया. मग आधी गुणाकार करून घेऊया. इथं आले 1 0 0 1 1 नी भागल्यामुळं, आणि इथं बघा 0 0 0 0 नंतर 2 शून्य दिल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 2 आणि 3 शून्य दिले. हे लिहायची गरज नव्हती, पण तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. इथं बघा 1 0 0 1 आले. ठीक आहे, इथं बघा 1 0 0 2 0 0 1 आले. आता दशांश चिन्ह देताना कुठे देणार आपण, तर 1 आणि 2 पाठीमागून 2 घरं मोजून, म्हणून कुठं दशांश चिन्ह येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच उत्तर काय आले बघा आपले, तर 10,020.001 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय काय आहे आपला, पर्याय क्रमांक 3 हा पर्याय आहे. काय केलं, गुणाकार केला आणि पाठीमागून 2 घरं मोजली, 1 2 म्हणून इथं आले दशांश चिन्ह. ठीक आहे, म्हणजेच काय उत्तर आलेले 10,020.001 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप पण द्यायला विसरू नका, आणि त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या एक्झामला मदत. पुढचा 78वा प्रश्न आहे बघा, समचलन आणि व्यस्त चलन आहे. एफ हे काय आहे, डी वर्गच्या व्यस्त चलनात आहे. म्हणजेच आपण लिहिताना काय करतो बघा, तर एफ बरोबर के गुणिले 1/d चा वर्ग. म्हणजेच काय झाले, एफ आणि डी चा वर्ग हे दोन्ही गुणाकारात गेले आणि के इथं तसेच राहिले. आता आपल्याला किमती सुद्धा दिलेल्या आहेत. डी ची किंमत किती आहे बघा, तर 4 चा वर्ग. ठीक आहे, एफ ची किंमत किती दिलेली आहे, 16 दिलेली आहे. आणि तर आपल्याला परत एकदा 1.6 दिलेली आहे डी ची किंमत, आणि एफ ची किंमत काढायची आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला के ची किंमत पहिल्यांदा काढून घ्यावी लागेल. आता हे 16 गुणिले 4 चा वर्ग म्हणजेच किती आले परत 16 बरोबर के. बरोबर आहे. आता 16 चा वर्ग हा किती असतो आपला, 256 असतो. पण आपण काय करूया, तो तसाच ठेवूया. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, इथं जर डी ची किंमत 1.6 असेल, म्हणजे इथं काय झालं बघा, एफ डी चा वर्ग बरोबर 16 गुणिले 16. ठीक आहे, ज्या वेळेला गुणाकार करायची गरज नसती त्यावेळेला नाही गुणाकार करून तसंच ठेवलं तरी चालेल, कॅल्क्युलेशनला काय होतं, सोपं जातं. मग आता इथं काय करता येईल आपल्याला, तर इथं बघा एफ काढायचंय आपल्याला, गुणिले डी ची किंमत किती दिलेली आहे बघा, 1.6 दिलेली आहे, त्याचा वर्ग बरोबर काय असणार आहे, इथं के असणार आहे. म्हणजेच के ची किंमत किती आपली 16 गुणिले 16 आहे. बरोबर आहे, म्हणजेच एफ बरोबर काय झाले 16 गुणिले 16 भागिले 1.6 गुणिले 1.6. मी तुम्हाला आधीही सांगितलं, ज्या वेळेला खाली दशांश चिन्ह येत असतील त्यावेळेला काय करायचंय, म्हणजे इथं बघा 16 1 16, पण त्यावेळेला आपल्याला 1 0 द्यायचे असतो. पण वरती आला असता तर आपण काय केलं असतं, एका संख्येनंतर दशांश चिन्ह दिलं असतं. आणि इथं सुद्धा किती झाले आपले 10 झाले. म्हणजे 10 10 किती झाले 100 झाले. म्हणजे एफ ची किंमत ही किती असणार आहे आपली, तर 100 इतकी असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. जाऊया आता 79व्या प्रश्नावर. 79वा प्रश्न बघतोय, एका वर्तुळाची त्रिज्या 9.1 सेमी असून, आता इथं बघा वर्तुळ दिलेला आहे आणि वर्तुळाची त्रिज्या 9.1 सेमी दिलेली आहे. ठीक आहे, त्या वर्तुळातील जीवेची लांबी 16.8 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी किती आहे, 16.8 आहे. ठीक आहे, तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती, आपण हे काय करतो, इथं लंब टाकतो. बरोबर आहे, जर नावं दिली तर ए बी सी आणि इथं दिला डी, तर इथं बघा एडी बरोबर काय असणार आहे, तर जीवेच्या निम्म असतं. बरोबर आहे, हे शिकलेलं आहे आपण. तर इथं भागिले 2, ब्याटी 16 आणि बेचोक 8. जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचे असेल तर आपण याचे शाळेतील जे व्हिडिओ आहेत सराव संचाचे किंवा स्वाध्यायाचे, ते सगळे डिटेलमध्ये आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीने आपले बेसिक व्हिडिओही आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत गणिताचे, तेही एकदा तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला बघा त्रिज्या मिळाली, इथली किंमत मिळाली 8.4. आपल्याला काढायचं काय आहे, तर सीडीचं काढायचं आहे. म्हणजे इथं पायथागोरस प्रमेय वापरतो. पायथागोरस प्रमेय वापरताना इथं बघा सीडीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग दिलेला आहे आपल्याला. बरोबर आहे, आणि काय करायचंय, एका बाजूचा वर्ग आपण काय करतो, त्यामधून वजा करतो. ठीक आहे, आता इथं बघा आपण एक वेगळ्या पद्धतीने पण सोडवू शकतो. वैजिक राशींची जी सूत्र आहेत ती सुद्धा वापरू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला वर्गच करायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे इथं बघा 9.1 अधिक 8.4 म्हणजे ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात
ए वजा बी या सूत्राने सुद्धा सोडवू शकतो. इथं बघा 4 आणि 1 5, 9 आणि 8 किती झाले 17 म्हणजे 17.5 आले. गुणिले इथं बघा 11तनं 4 गेले 7 राहिले. ठीक आहे, हातच्या परत दिला 0 झाले म्हणजे 0.7 झाले. आता आपण एकदाच गुणाकार करूया म्हणजे 17.5 गुणिले 0.7 करूया किंवा आपण काय करूया फॅक्टर पाडले तरीही चालतात पण बघूया. 7 5 35 3 आले. 7 7 49 50 51 52. ठीक आहे, 7 1 7 7 आणि 5 12 0. आता 7नीच भाग घालायचा होता त्यामुळे इथं डायरेक्ट आलेला आहे. इथं बघा 1 2 1 2 म्हणजे 1200 काय आलेलं आहे या ठिकाणी 12.25 आलेलं आहे. ते काय आलं आपलं सीडीचा वर्ग आला. पण वर्गमूळ घेतलं तर आता एकक स्थानी 5 असेल त्यावेळेला आपण काय करतो 25चं वर्गमूळ 5. 4 त्रिकम 3 चौक 12 म्हणजे इथं किती आले 3 म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं 3.05 असणार आहे. म्हणजेच उत्तर काय आलं बघा 3.05 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक काय आहे 3 हा ठिकाणी बरोबर पर्याय आहे. 80वा गणित बघतोय काय आहे एका वृत्तचिती आकाराच्या टाकीचा व्यास व्यास म्हणजे आता त्रिज्या करून घ्यायला लागेल. किती असणार आहे 1.75 भागिले 2 आले. ठीक आहे, उंची 3.2 मीटर आहे म्हणजे एच बरोबर किती दिलेले 3.2 दिलेले. तर टाकीत किती लिटर पाणी मावेल असं विचारलेलं आहे. अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं तर घनफळ काढून घ्यावं लागतं. आता वृत्तचितीचे घनफळ हे काय असतं बघा तर पाय आर वर्ग एच असतं. पाय आर वर्ग एच म्हणजे पायची किंमत किती आहे 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजेच काय झाले आपले तर 1.75 भागिले 2 गुणिले 1.75 भागिले 2 गुणिले किती असणार आहे इथं 3.2 असणार आहे. ठीक आहे, भाग घालवला बेके बे बेके बे इथं परत भाग घालवला बेके बे बेसख 12 इथं आले दशांश चिन्ह. ठीक आहे, 7नी भाग जातो 7 त्रिक 7 दोन्ही 14. ठीक आहे, 15 16 17 3 7 5 35 दशांश चिन्ह कुठे येणार आहे 0.25 हे उत्तर आलेलं आहे. आता गुणा करत जाऊया. आधी मोठ्या संख्यांचा करूया म्हणजे 175 गुणिले 25 केले. ठीक आहे, 5 5 25 2 आले. 5 7 35 36 37 3 आले. 5 1 5 आणि 3 8 0 दिला. 5 2 10 हातच्याला 1 7 2 14 आणि 1 15 बे 2 1 बे आणि 1 3 बेरीज केली 7 8 आणि 5 13 हातच्याला 1 आणि हे 4. आता दशांश चिन्ह देताना बघा 1 2 1 2 म्हणजे 4 घर झाली होती म्हणजे 0.4375 हे उत्तर आलेलं आहे. गुणिले काय केलेला 11 केले. 11 5 किंवा 1नी गुणूया डायरेक्ट 1 7 3 4 आले. परत एक 0 दिला 5 7 3 4. ठीक आहे, 5 7 आणि 5 12 हातच्याला 1 आले. ठीक आहे, 7 आणि 3 10 आणि 1 11 हातच्याला 1 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि हे 4. आता परत दशांश चिन्ह देताना 1 2 3 4 आणि 1 2 3 4 इथं आला बरोबर आहे. गुणिले 16 राहिले होते म्हणजे 1 दशांश चिन्ह 6नी गुणायचे. 6 पंचे 30 3 आले. 6 2 12 13 14 15 हातच्याला 1 6 1 6 आणि 1 7 6 8 48 4 6 चौक 24 24 आणि 4 29 0 इथं आले 5 इथं आले 2 इथं आला 1 इथं आला 8 आणि इथं आले 4 0 5 आणि 5 10 हातच्याला 1 7 आणि 3 10 हातच्याला 1 8 आणि 2 10 हातच्याला 1 9 आणि 9 18 हातच्याला 1 6 आणि 1 7. आता इथं बघा 6 चौक 24 24 आणि 4 किती होतं तिथं 28 होतात कारण 6 8 48 म्हणजे इथं 8 येत होतं. 8 आणि 8 16 आणि 1 17 हातच्याला 1 6 आणि 1 7 म्हणजे इथं आले आपले बघा 77 0 0 0 0. पण दशांश चिन्ह देताना 1 2 3 4 5 म्हणून 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 7.7 मीटर घन आला. आता ह्याचं काय करायचं आपल्याला 7.7 गुणिले लिटर मध्ये करताना आपण काय करतो याला हजारनी गुणतो म्हणजेच काय झाले 77,000 आले. पण एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे इथला जो शून्य होता तो निघून गेला म्हणजे किती आले 7,700 लिटर इतकं पाणी त्या टाकीमध्ये बसणार आहे का पर्यायामध्ये तर इथं बघा चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. आता 81वा प्रश्न आहे समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी किती दिलेली आहे आपल्याला समभुज म्हणजे काय आले सगळ्या बाजू समान असतात बरोबर आहे. म्हणजे बघा मी तुम्हाला हिंट देते सगळ्या बाजू ह्या काय 30 कर्णाची लांबी दिलेली आहे जी की 30 मीटर सेमी आहे. त्याचे क्षेत्रफळ 240 सेमी आहे तर त्या चौकोनाची परिमिती किती हे आपल्याला विचारलेलं आहे.
म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा, क्षेत्रफळावरून तुम्हाला पहिल्यांदा बाजू काढून घ्यावा लागेल आणि बाजू काढल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला परिमिती काढावी लागणार आहे. हा प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी घेणार आहात आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगणार आहात. ठीक आहे. जर तुम्हाला हा प्रश्न नाही जमला तर तुम्ही मला तशी कमेंट करा की मॅडम आम्हाला हा प्रश्न जमत नाहीये, आपण पुढचा व्हिडिओ ज्या वेळेला करू त्यावेळेला हा प्रश्न नक्की सोडवून देऊया. 82वा प्रश्न आहे, 6 करणी चिन्ह 19,000 काय दिलेलं आहे, 19,683 त्याचा काय दिलेला आहे, वर्ग दिलेला आहे. ठीक आहे. आणि जे मूळ आहे ते किती दिलेले आपल्याला 6 म्हणून 1/6 आपण या ठिकाणी घेतो. अशा वेळेला बघा बे के बे बेत्रिक 6 झाले. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी 19,683 चे घनमूळ काढायचे आहे. ठीक आहे. आता घनमूळ काढताना एक सोपी पद्धत आहे, ती म्हणजे काय, तर सरळ अवयव पद्धतीवर जायचं, पटकन घनमूळ निघून जातात. आता या सगळ्या संख्यांची जर बेरीज केली तर याला 3 नी भाग जातो, म्हणून 3 नी भाग घालवला, 3 5 15 झाले. बरोबर आहे. 3 संग 18 किती राहिले, 1. 3 5 15 1 राहिले, 3 संग 18 आणि 3 1 3. परत एकदा 3 नी भाग जातो, 3 2 6 किती राहिले, 3 1 3 2 राहिले, 3 8 24 2 राहिले, 3 7 21. परत एकदा 3 7 21. बरोबर आहे. 3 2 6 2 राहिले, 3 9 27. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हे घनमूळ जे आहे ते कशाचं आहे, 9चं आहे. बरोबर. म्हणजे बघा 9 8 72 9 1 9 9 9 81 आणि 9 1 9 या पद्धतीने केला तर इथं बघा 3 3 चे ग्रुप काढले, इथला 9 बाहेर काढला, इथला 3 बाहेर काढला, म्हणजेच काय आले आपले, तर 3 गुणिले 9 आले, 9 त्रिक 27 हे आपलं काय असणार आहे, याचं घनमूळ असणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. खरंच आपण 8वीच्या सगळ्या प्रकरणावरती व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तेही डिटेलमध्ये बनवलेले आहेत. ते व्हिडिओ एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने गणित सोडवता येईल. 83वा प्रश्न बघतोय बघा, 2x वर्ग वजा 32 आहे. ठीक आहे. इथं आपण या एका साईडला अवयव पाडून घेऊया. 2x वर्ग वजा 32 म्हणजेच काय झाले, 2 बाहेर काढले तर आतमध्ये काय राहिले, x वर्ग वजा किती येत राहतात, 16 2 32 म्हणजेच x 2 कंसात x वर्ग वजा 16 म्हणजेच काय झाले, a वर्ग वजा b वर्ग, इथे 4चा वर्ग आहे. बरोबर आहे. म्हणजे x वजा 4 आणि x अधिक 4 राहिले. म्हणजे इथं पहिला लिहून घेऊया. आता ह्याचं काय आले अवयव आपले, 2 कंसात x वजा 4 आणि x अधिक 4 आणि भागाकारात काय येईल आपले, x वर्ग अधिक 20 वजा किती आहे, 20 आहे. इथे 4 पंचे किती होतात, तर 20 होतात. बरोबर आहे. वजा 4 आणि काय असणार आहे आपले, म्हणजे अवयव जर पाडले x वर्ग अधिक x वजा 20 अवयव पाडले तर x वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 आहे. त्यामुळे यातनं x बाहेर काढला, x अधिक 5, यातनं वजा 4 बाहेर काढला तर x अधिक 5 म्हणजेच अवयव काय आले आपले, x अधिक 5 आणि x वजा 4 आले. ठीक आहे. गुणाकाराचं चिन्ह दिलं. आता या ठिकाणी बघा x वर्ग वजा 2x वजा 15 आहेत. आता 5 त्रिक किती होतात आपले, 15 होतात. बरोबर आहे. म्हणजे 5 त्रिक 15 घेतलं तर बेरीज किती यायला पाहिजे आपली, अधिक 2 यायला पाहिजे. म्हणजे हे जे अवयव पाडायचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आहेत आपल्या चॅनलवरती, त्यामुळे तेही व्हिडिओ बघून घ्या, कारण आता आपण पेपर सोडवतोय त्यामुळे आपल्याला पटपट गणित सोडवता आली पाहिजेत. तर इथं बघा x वर्ग अधिक 2x वजा 15, 5 त्रिक किती झाले, 15 झाले. म्हणजे छोट्या संख्येला जरी चिन्ह दिलं वजा तरी आपल्याला काय येणार आहे, वजा चिन्ह येणार आहे. म्हणजे पहिल्या कंसात आपल्याला काय येणार आहे, तर x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात x वजा 3. ठीक आहे. आणि छेदामध्ये आता इथं बघा 4 त्रिकम किती होणार आहेत आपले, 12 होणार आहेत. म्हणजे वजा 3 अधिक 4 परत एकदा येणार आहे, म्हणजे x अधिक 4 आणि इथं आले x वजा 3. इथे बघा x वजा 3 ला x वजा 3 गेले, x अधिक 4 ला x अधिक 4 गेले, x अधिक 5 ला x अधिक 5 गेले, x वजा 4 ला x वजा 4 गेले. म्हणजे राहिले किती आपले, फक्त 2 राहिले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. आता इथे बघा x घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 1 या बहुपदीस x वजा 1 ने भागले असता बाकी किती येते. आता याला कशाने भागायचं आपल्याला, x वजा 1 ने. ठीक आहे. तर इथं बघा खरंच तुम्ही एकदा आपले जे व्हिडिओ आहेत सगळ्या प्रकरणाचे ते एकदा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खरंच गणित सोपं जाईल. ठीक आहे. तर इथं बघा x घन आणायचे, म्हणजे x वर्गनी गुणलं तर इथं काय झाले, x घन वजा x वर्ग, म्हणून कशाने गुणलं आपण, x वर्गनी. काय आलं उत्तर, x घन वजा x वर्ग आले. ठीक आहे. आणि तिथं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याला हे गेलं वजा अधिक वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 3x वर्ग आले, अधिक 6x वरचे खाली घेतले,
आता इथं कितीनं गुणावं लागेल आपल्याला, तर -3 गुणावं लागेल. बरोबर आहे, म्हणजेच किती झाले, एक्स वर्ग आणायचंय म्हणजे अजून एका एक्स न गुणावं लागणार आहे. 3 एक्के 3 म्हणजे 3x वर्ग झाले, वजा इथं वजा वजा अधिक झाले, 3x झाले. परत चिन्ह बदलतात म्हणून चिन्ह बदलली. इथं बघा ह्याला एक गेलं, 6तनं 3 गेले, 3x राहिले आणि हे -1. आता इथं आपल्याला काय करायला लागेल, 3 ने गुणावं लागेल म्हणून 3 न गुणलं, 3x आले, वजा 3 एक्के 3 आले. ठीक आहे, इथलं चिन्ह वजा झाले, इथलं अधिक झाले, अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून +2 आले. बाकी किती आली, +2 आली. कुठं आहे बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे. आणि वरची पद बघा, x वर्ग वजा 3x अधिक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. एकदा बघून स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. 85वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5/6 असून प्रत्येक संख्येमधून 8 वजा केले. तर आता गुणोत्तर घेताना आपण काय करतो, एक ठराविक संख्या घेतो म्हणजे व्हेरिएबल घेतो. आता त्यातनं काय घेतले, 8 वजा केले तर त्या संख्येचे गुणोत्तर आपल्याला 4/5 मिळते. तर त्या संख्यांपैकी मोठी संख्या कोणती, आता हे सोडवायचंय म्हणजे तिरकस गुणाकार करायचे. 5 कंसात 5x वजा 8 आले आणि इथं बघा 4 कंसात 6x वजा 8 आले. 5 5 25x वजा 5 40 बरोबर. साइन चौक 24x वजा 8 चौक 32. आता संख्या एका साईडला घ्या आणि चल एका साईडला घ्या म्हणजे 25x वजा 24x बरोबर. आता हे तुम्हाला डिटेलमध्ये समजावं म्हणून मी एवढ्या स्टेप बाय स्टेप शिकवत असते. ठीक आहे, 40 मधनं 32 गेले, किती राहिले, 8 राहिले. म्हणजे पर्याय काय असणार आहे, इथं 8 असणार आहे. पण आता मोठी संख्या घ्यायची आहे म्हणजे इथं किती आहे बघा, 6x आहे. 6 गुणिले काय करायला लागेल आपल्याला, 8 करायला लागेल म्हणजे 8 संग 48 म्हणजे मोठी संख्या ही काय असणार आहे आपली, 48 असणार आहे. आता या ठिकाणी बघा 86 87 जे दोन्ही प्रश्न आहेत ते सोपे प्रश्न आहेत. आता पहिल्या 86 प्रश्नामध्ये तुम्हाला मध्य काढायचं आहे. तो प्रश्न तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर काय येतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच पद्धतीने 27वा जो प्रश्न आहे तो सुद्धा सोपा आहे, त्यामुळे याचंही उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय सांगितलेलं आहे बघा, तर सोबतच्या आकृतीत दिलेल्या मापांवरून त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ किती हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आपले तर 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. हा पहिला आणि हा दुसरा त्रिकोण झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला त्रिकोणाची पाया गुणिले उंची हे क्षेत्रफळ आहे आणि आपल्याला पाया दिलेले पण उंची माहिती आहे का नाही. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाचा जर वापर केला तर एपीचा वर्ग बरोबर काय असणार आहे, इथं 13चा वर्ग वजा 5चा वर्ग. 13चा वर्ग 169 आहे, 5चा वर्ग 25 वजा केला 144 आले. म्हणजेच एपी बरोबर किती आलेले आहेत आपले, 12 आले. ठीक आहे, म्हणजे उंची किती आली याची, 12 आली. आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण तेच दिलेले आपल्याला. म्हणजे आपण परत एकदा पाया जर काढायचा म्हणलं दुसऱ्या त्रिकोणाचा तर इथं सुद्धा आपल्याला काय करायला लागेल बघा, 20चा वर्ग वजा 12चा वर्ग. 20चा वर्ग किती झाला, 400 वजा 12चा वर्ग 144. भाग वजाबाकी केली 6, हातच्याला 1 5. ठीक आहे, आणि इथं आले 2 म्हणजे 256 म्हणजेच किती आले, 16चा वर्ग हा काय असतो, 256 असतो. ठीक आहे, आता पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, पाया किती आहे 5, उंची 12, बेके बेसख 12 आणि 6 पंचे किती आले 30. त्याच पद्धतीने दुसऱ्या त्रिकोणाचे 1/2 गुणिले पाया जो पीसी आताच काढला होता किती आहे 16, उंची किती आहे 12 बरोबर आहे. बेसख 12 झाले. आता इथं 16 सख 96 झाले आणि ह्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज केली तर इथं बघा 6 9 आणि 3 किती झाले आपले 11, 116. म्हणजे तिथं काय येणार आहे 116 चौ एकक हे असणार आहे. ठीक आहे, 89वा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, दर साल दर शेकडा 12.1/2% दराने म्हणजे 12.5 दराने, म्हणजेच इथं काय सांगितलेलं दर दिलेला आहे. किती दिलेला आहे आपला 12, 12 2 24 आणि 1 25, 25/2. ठीक आहे, मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला, तर 51,200 दिलेले आहे. 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे बघा, तर पी कंसात 1 अधिक r/100 चा घात किती आहे n वजा पी. ठीक आहे, किमती टाका. इथं आले 51,200 कंसात 1 अधिक, आता या ठिकाणी बघा 25 आणि हे 2 होते बरोबर आहे. म्हणजेच किती झाले बघा 25 हे भागाकारात 2 आले म्हणजे इथं आले 200 आणि इथं वर्ग किती असणार आहे आपला 3 वजा पी किती आहे परत एकदा 51,200. ठीक आहे, सोडवा गणित. काय होईल बघा, इथं 51,200
भाग जातोय का? 25 एके 25, 25 आठे 200. इथं बघा 8 एके 8 आणि 1 9, 9/8. आता इथं काय आहे? घन आहे, त्यामुळे इथं काय करणार आपण? 3 वेळा लिहिणार. 9/8 गुणिले 9/8 वजा 51,200. इथं भाग जातोय का? बघा 8 संग 48, 49, 50, 51, 3 राहिले. 8 चोक 32, 1 2 0. ठीक आहे. इथं बघा 8 8 64, 2 0. 8 एके 8 आणि ह्या 2 0. आता इथं बघा 99 81, 81 गुणिले 9 किती होतात? 9 आणि 9 8 72 गुणिले 100 केले तर 72,900 आले आणि वजा 51,000 हे 200. दोघांची वजाबाकी केली 0 0. 9तनं 2 गेले 7 राहिले. ठीक आहे. 2तनं 1 गेला 1 राहिले आणि इथं 2 आले म्हणजे 21,700 इतकं काय असणार आहे आपलं चक्रवाढ व्याज असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे? बरोबर पर्याय आहे. आता 90वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल.